नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे प्रोफेसर भा म गोरे लिखित रोमिओ ज्युलिएट. सादर आहे कथा रोमिओ ज्युलिएट. ती एक रोमिओ शिवायची ज्युलिएट होती, कारण तिला मागणी घालण्याचं धाडस अजून कोणाही तरुणानं केलं नव्हतं. तिच्या काजळी चेहऱ्यावरील मुरमाचे उंचवटे, अंजिरी ओठाआडून बाहेर डोकावणारी विरळ दातांची फौज आणि एखाद्या पिंपासारखा बसकट जाड बांधा. प्रथमदर्शनानंच कितीही चढाऊ वृत्तीचा प्रेमवीर असला तरी तो एकदम माघार घेत असे. तिच्या घरच्या श्रीमंतीमुळे काही गरीब आणि गरजू वृत्तीची स्थळं घरच्या पुरोहितानं आणली, पण अशा रीतीनं कमीपणा घेऊन एखाद्या कंगाल अनोळखी माणसाच्या हाती आपली मान देणं तिला बिलकुल पसंत नव्हतं. प्रथमदर्शनी प्रेमावर तिचा मनापासून विश्वास होता. एखाद्या श्रीमंत गुलहौशी तरुणाशी प्रेम जमल्यावर मग लग्न करावं, जोड्यानं सहलीला जावं, सिनेमा पाहावा, पुरुषांनी कौतुकानं आणि स्त्रियांनी मत्सरानं आपल्याकडे पाहावं, अशा तिच्या उमेदी होत्या. असं असलं तरच लग्न करीन, नाहीतर जन्मभर कुंवार राहून देशसेवा करीन, असं तिनं आईला निक्षून बजावलं होतं. इतकं झालं तरी ती माऊली दर 8-15 दिवसांनी एखादं सामान्य स्थळ आणून ते आपल्या लाडक्या मुलीच्या मनात भरवण्याचा प्रयत्न करत असे. डोळ्यात पाणी आणून ती म्हणे, "बघ बाई सुले, बायकांचा जन्म म्हणजे संकष्टांची खाण असते बरं. त्यातनं तुझं रूप जरा असं पडलं. आपला गौण पक्ष आहे, कबूल करायलाच हवा. नाही म्हणून काय करणार? मी बाई नाही कॉलेज शिकलेली तुझ्यासारखी, पण माझं अनुभवाचं बोलणं ऐकशील तर आपली या स्थळी लग्न करून मोकळी हो बाई. अजून कवळं वय आहे तुझं. एकदा जून दिसायला लागलीस म्हणजे अशी ही स्थळं यायची नाहीत. बायकांनी रूप आणि पुरुषांनी कुवत पाहून मगच मनात आशा बांधाव्यात बरं, म्हणजे पदरी पस्तावा यायचा नाही." अशाच नित्याच्या कटकटीनं डोकं उठून त्रासून सुलोचना आज रोमिओ ज्युलिएटच्या संध्याकाळच्या खेळाला येऊन बसली होती. फर्स्ट क्लासच्या मऊ मऊ स्प्रिंगदार खुर्चीवर पंख्याखाली बसूनही तिचा जीव गुदमरत होता. स्वतःवरच ती चिडल्यासारखी झाली होती. तिनं भोवताली पाहिलं. जिकडे तिकडे तरुण स्त्री पुरुषांच्या जोड्या खेटून बसल्या होत्या. कारणाशिवाय जवळ तोंड नेऊन कुजबुजत होत्या. त्या रुसत वा हसत, फेरीवाल्या पोरांना बोलवून चॉकलेट, शेंगा, लेमनवर ताव मारत. सुलोचनेनं आपले डोळे झाकून घेतले. तिसरी घंटा झाली. पडद्यावर बिड्या काड्या, कापड, मिठाई कारखानदारांच्या जाहिराती फडकू लागल्या. सुलीनं डोळ्याच्या कोपऱ्यातून जरा पलीकडे बसलेल्या जोडप्याकडे पाहिलं. त्यांची डोकी अगदी जवळ आली होती. अगदी रक्त फुटेपर्यंत तिनं दातांनी आपला खालचा ओठ चावला आणि शेजारच्या रिकाम्या खुर्चीकडे शून्यपणे पाहिलं. जाहिराती संपून रोमिओ ज्युलिएटच्या अमरप्रणय कथेला सुरुवात झाली. ज्युलिएटच्या सुंदर अल्लड वेशात नॉर्मा शेअरर पडद्यावर येताच थिएटरमध्ये टाळ्या पडल्या. एवढ्यात फर्स्ट क्लासच्या दारावरचा काळा पडदा जरा दूर झाला आणि डोअर कीपरच्या टॉर्चचा उजेड फरशीवर पडला. त्याच्या मागोमाग सुटाबुटातला एक उंच उमदा तरुण जागा शोधत अंग चोरून आत आला. सुलोचनेच्या शेजारच्या सीटवर तो येऊन बसला. तोंडाला स्नो, केसांवर शिंपडलेलं सुगंधी विलायती तेल आणि त्यानं ऐटीनं शिलगावलेली उंची सिगरेट यांचा मिश्र सुवास त्याच्या भोवती दरवळत होता. रोमिओ आणि ज्युलिएट यांच्या प्रणयाचं उन्मादक वातावरण आता साऱ्या थिएटरवर पसरलं होतं. 2 सीटमधील खुर्चीच्या हातावर मनगट टेकून घट्ट मूठ आवळून बसलेल्या सुलीला या प्रसंगाशी तन्मय होता येईना. विमनस्कपणे ती पडद्याकडे पाहत होती. तिच्या हाताला एक ओझरता स्पर्श झाला आणि तिच्या अंगातून एक विजेचा झटका शहारून गेला. तिनं आपला हात बाजूला केला नाही. काही क्षणांनी तो ओझरता स्पर्श जरा धीट झाला. दोन्ही पंजांची बोटं एकत्र जुळली आणि आता मात्र ती ज्युलिएटच्या प्रणयानुभवाशी अगदी तन्मय होऊन सारे प्रसंग पाहू लागली. मध्यंतराचे दिवे लागले. सुलीनं हळूच आपला हात सोडवून घेतला. "चहा, कॉफी, सोडा, लेमन, बिडी, सिगरेट?"
कानावर हात ठेवून कर्कश सुरात पोरं केकाटू लागली. तबकात चहाचे पेले घेऊन येणारे नोकर खुर्च्यांवर बसलेल्या लोकांना धक्के देत अरुंद रांगातून फिरू लागले. सुलीच्या खुर्चीजवळ येऊन एका पोऱ्यानं विचारलं, चहा साहेब, चहा बाईसाहेब. त्या विचारण्यात गृहीत धरलेला अर्थ लक्षात घेऊन सुली गोंधळली. त्या तरुणानं जरा हसून तिच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, चहा घेता का थोडा? सुलीच्या हृदयाचे ठोके जोर जोरात पडू लागले. उगीच केस सावरत ती कापऱ्या आवाजात म्हणाली, मी कधीच चहा घेत नाही. पण आज? त्यानं हसत तिच्याकडे पाहिलं. आज या साध्या शब्दातला गूढार्थ कळून तिला नवाच आनंद झाला. तिची मान खाली वळली. तिच्या संमतीची वाट न पाहताच त्यानं 2 पेले मागवले. एक तिच्या पुढे करून तो म्हणाला, घ्या ना. कसल्या तरी तंद्रीतच तिनं तो कप घेतला. किती गोड वाटला तिला तो चहा. कप परत देऊन ती आपल्या पर्सच्या आतल्या कप्प्यातील नोटांच्या आड असलेली मोड धुंडाळू लागली. तो मान आज आमचा आहे. त्यानं पोराच्या तबकात ऐटीनं 1 रुपयाची नोट फेकली. त्याच्या सहज बोलण्यात आणि हालचालीतही आकर्षक रुबाबदारपणा होता. मध्यंतराचे दिवे मालवले. पुन्हा सुलीच्या हातावर त्याचा हात पडला. तिनं हलकेच पलीकडे सरकून त्याच्या खांद्यावर मान टेकली. पडद्यावरच्या पार्श्वसंगीताचे सूर तिच्या कानात घुमत होते. पडद्यावरील चित्रांपेक्षाही अधिक आकर्षक, अधिक उन्मादक चित्र तिच्या मनाच्या पडद्यावर नाचत डोलत होती. त्या विचारांच्या भरात तिनं डोळे झाकून घेतले. तिचे बेत चालले होते, आता सिनेमा सुटल्यावर यांचं नाव विचारून घ्यायचं व पुन्हा भेटण्याची वेळ ठरवून घ्यायची. बहुतेक कोणत्या तरी कॉलेजमध्येच शिकत असले पाहिजेत ते. आज टाइम्समध्ये काय जाहिरात वाचली बरं? सिल्वर स्नो गॅरंटीनं काळ्याचं गोरं होता येतं म्हणे. 5 रुपये पडतात एका पॉटला. 2 पॉट्स घेऊन टाकायची एकदम आणि मग तडक त्या मीना स्टोअर्स मध्ये जायचं आणि ती मागं पाहिलेली 100 रुपयाची जॉर्जेटची जरी साडी घेऊन टाकायची. किती दिवस झाले आईजवळून पैसे सुद्धा घेऊन ठेवलेत पर्समध्ये, पण मला उत्साहच वाटत नव्हता कशात. कशाला घ्यायची भारी साडी? कोण पाहणार आहे तिकडं? कोण करणार आहे कौतुक आपलं? असं वाटे. पण आता अशीच ओळख टिकवायची आता आणि मग बाबांची भेट करून द्यायची. किती मागतील तेवढा हुंडा हट्ट करून त्यांना देवावयाचा. शिक्षणनी नोकरीची हमी द्यायची. त्याच्याशिवाय माझा तरी कसा दाब राहील? थोडे उपकार वाटायला हवेतच त्यांना. आणि मग लग्नात मुद्दाम त्या कमळीला आणि रजनीला बोलवायचं. अशा हिणवत होत्या ना सटव्या मला. अशी नाकं ठेचीन त्यांची बोलून बोलून. अशा विचारात भावी सुखस्वप्नातच तिचा उरलेला वेळ गेला. पडद्यावरच्या जुलिएटच्या प्रणयाचा दुःखी शेवट तिनं पाहिलाच नाही. सिनेमा संपल्यावर ती दोघं रस्त्यावर आली. पुष्कळ बोलायचं, पुष्कळ विचारायचं म्हणून तिनं मनात किती निश्चय करून ठेवले होते, पण आता तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर फुटेना. ती भीत भीत एवढंच म्हणाली, जाते बाई मी, उद्या भेटाल. हसून त्यानं आपली हॅट जरा डोक्यावरून उचलली. उद्या संध्याकाळी 6 वाजता याल या थिएटर जवळ. फिरायला जाऊ आपण. बाय बाय. शीळ घालत लांब पावलं टाकत तो प्रेक्षकांच्या गर्दीत नाहीसा झाला. स्वप्नात अजून तरंगल्यागत होऊन सुलोचना मीना स्टोअर जवळ आली. झगझगीत दिव्यांच्या प्रकाशात काचेआड ठेवलेली पातळं पाहून तिनं आपली पर्स उघडली आणि तिच्या तोंडून एक किंकाळीच बाहेर पडली. तिची पर्स साफ रिकामीच झाली होती. तिनं बाहेर काढलेल्या हाताच्या बोटात घातलेली तिची आवडीची हिऱ्याची अंगठीही नाहीशी झाली होती. सारा रस्ता तिच्या भोवती गरगर फिरू लागला. कितीतरी वेळ कपाळाला हात टेकून ती दुकानाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यातल्या फळीवर बसली होती. शेवटी कष्टानं उठून ती हळूहळू आपल्या घरी आली. रात्री 12चा सुमार झाला होता. सारी निजानीज झाली होती. सुलीनं गुदमरलेल्या आवाजात हाक मारली, आई. कोण? सुलू, अजून झोपली नाहीस? तिची आई आश्चर्यानं उद्गारली. काही उत्तर न देता सुलूनं आईला मिठी मारली व तिच्या कुशीत आपलं डोकं लपवलं. जोराच्या हुंदक्यांनी तिचं सारं अंग कापत होतं. काही न बोलता आईनं तिला जवळ घेऊन तिच्या अंगावरून हात फिरवला.
हुंदक्याचे उमाळे थांबल्यावर तिनं हळूच पुन्हा हाक मारली, आई. काय बाळ? दुपारी तू सांगितलं होतंस ना त्या स्थळाला होकार द्यायचा उद्या. तरीच माझी शहाणी बाळ हो. म्हणून तिच्या तोंडावरून मायेनं हात फिरवून आईनं तिला घट्ट जवळ ओढून घेतलं. परंतु असा होकार देऊन सुद्धा सुली रात्री झोपेतही हुंदके देऊन का रडत राहिली हे तिला कळलं नाही.